नमस्कार शेतकरी बंधूंनो, 100+ उत्पादन व्हिडिओ नंबर 7. लागवडीवेळी भेसळ डोस कोणता द्यावा? शेतकरी मित्रांनो, शास्त्रयुक्त पद्धतीनं जर आपण विचार करायला गेला तर लागवडीपूर्व 8 दिवसा अगोदरच भेसळ डोस द्यायचा असतो. आपल्याला ते जमत नाही म्हणून आपण लागवडीवेळीच भेसळ डोस देतो. भेसळ डोस देत असताना रासायनिक खतं कोणती टाकावीत? शेतकरी मित्रांनो, भेसळ डोसमध्ये सरासरी 10-26-26 एकरी 2 बॅगा, त्याच्यामध्ये दुय्यम 1 बॅग, मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो आणि 10 किलो मायक्रोन्यूट्रन्स हे 16च्या 16 अन्नद्रव्ये मातीमध्ये डेव्हलप करून द्यावीत. पिकाला किंवा कांडीला उगवणी, डोळ्याला उगवणीपूर्वी 16 अन्नद्रव्ये असल्यामुळं उगवणीसाठी त्याची निरोगी वाढ व्हायला चालू होते. किंवा रोपाला ज्यावेळी 21 दिवसापर्यंत मातीमध्ये त्याची सर्वाईव्ह कंडिशन, डेव्हलपमेंट कंडिशन चांगली करायची असेल तर 16 अन्नद्रव्यांची उपलब्धता मातीमध्ये असावी. शेतकरी मित्रांनो, यावेळी लागवडीपूर्व किंवा लागवडीवेळी जर तुम्हाला हे टाकायचं जमलं नसलं तर 10 दिवसापर्यंत तुम्ही अमोनियाच्या पाण्याच्या वेळेपर्यंत हे डोस देऊ शकता. दिल्यानंतर त्याला ड्रेंचिंग हे देणं गरजेचं आहे. ड्रेंचिंग का द्यायची? याच्यासाठी रूटची डेव्हलपमेंट चांगली होते, डोळ्याची उगवण योग्य पद्धतीने होते, 100% डोळे उगवले जातात. किंवा कांडी रोप लागवड जर असेल तर रोप लागवडीमध्ये रोपांची मरीची संख्या कमी होते, कारण मुळींची डेव्हलपमेंट फास्टमध्ये व्हायला चालू होते आणि त्याची ग्रोथ चांगल्या पद्धतीने वाढायला चालू होते, स्टिकची जाडी चांगली होते आणि फुटव्यांची नियोजन हे 25व्या दिवसापासून चालू होते. यासाठी ड्रेंचिंग देणं गरजेचं आहे. ड्रेंचिंग कोणतं योग्य? ड्रेंचिंग देत असताना आचार्य ॲग्रोचं आचार्य श्री आणि आचार्य जी या दोन्ही मटेरियलचाच वापर करावा. ही माहिती जर आवडली असली लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल फॉलो करा. नमस्ते.